या ना. हा तुम्ही द्या ना, मी आहे बाहेर थांबतो. तर अहो तुमच्या हस्ते द्यायचं ठरलंय ना, या ना. हा सर वाण द्यायचंय. हा द्या ना, द्या. हो हे घ्या. आओ नको नको नको. अहो नको म्हणू नका. मी माझ्या नवऱ्यासाठी व्रत केलं त्याचं वाण आहे हे. घ्या ना प्लीज. ते आहेच म्हणा, आणि तुम्ही एवढ्या प्रेमानं सांगताय म्हटल्यावर मला नाही नाही म्हणता येते. ठीक आहे. अहो पण तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी व्रत केलं, मी तुम्हाला काय वाण देणार? माझी तर पूजा पण व्हायची अजून. ताई तुम्ही फक्त हळदी कुंकू लावलात तरी चालेल. त्यापेक्षा दुसरं वाण काही नको मला. असं म्हणताय होय? थांबा हा. आणि ताई नुसतं हळदी कुंकू आहे बर का हे. ताई म्हटलात ना मला, मग आशीर्वाद पण आहे. अंबाबाईचं कुंकू आहे हे. अंबाबाई तुमच्या कुंकवाचं नेहमी रक्षण करू. ताई तुम्ही लय चांगले आहेत बघा. तुमचं नेहमी भलं होणार. थँक्यू. येतो हा. चला. या आय कॉल यू बॅक. ओके या. आणि नको ना, असं बरं नाही दिसत रे. आणि मनू, तू माझ्या बिझनेस साठी किती काय काय केलंस, आणि मी एवढं साधं पण नाही करू शकत. ती गोष्ट वेगळी आहे. पायाला हात लावू नको. तू सोड. मला त्रास होत नाहीये. हो मला माहिती आहे, मला सगळं कळतं. तू सांगत नाहीस पण मला कळतं. आणि मनू, मला माझ्या लिमिटेशन्स माहिती आहेत आणि त्या मी क्रॉस करणार नाही. असं नाही रे, पण खूप उकडतंय ना. हो पाऊस पडला की थोडं उकडायला होतच. फॅन फास्ट करू का? नको, राहू दे. सासू आई झोपली का रे? हो आत किचन मध्ये झोपली असेल. सोड. आलेच. अगं काय ग? काय झालं? माझं होत. अगं मी घालते अंथरून माझं. मनू, मी खाली चैत्या बरोबर आहे ग. हो काय ग उकडतंय ना? हो ग. मी आल्यापासून बघतेय किचन मधला फॅन बंदच आहे का ग? 10-12 वर्ष झाले बंदच आहे. अगं दिवसभराच्या कामाने थकून जातो ना जीव, तर कधी झोप लागते कळतच नाही मला. गरजच नाही पडली ना. तू थांबा, मी आलेच. आता काय? हा झोप, तू झोप, मी झोपते. हा काय ग बाई, पोरीच्या डोक्यात काय येईल सांगता येत नाही. हे काय? अगं पंखा कशाला? तुझ्यासाठी. आता छान हवा येईल बघ. काय ग बाय, तू पण तू या वयात नको ते सवय लावू नको म्हणे माऊ मला. माझी शपथ आहे तुला. आता हा फॅन इथेच राहील किचन मध्ये तुझ्यासाठी. सासूबाई, चल. कुठे?
आपण पटकन जाऊन आईस्क्रीम खाऊन येऊ. चल. काय तरी तुझं. अगं उकडतंय की नाही, मग आता आईस्क्रीमच खातात. चल पटकन. नाही नाही, हे पोरासोरांचे धंदे मला नको सांगू. आईस्क्रीम काय वय आहे काय माझं. पोरा सोरांचे धंदे नाही आहेत हे. चल पटकन, इथे कोपऱ्यावर मस्त आईस्क्रीम मिळतं, पटकन खाऊन येऊ. चल जा ना मग, तू जा ना. अनिकेतला घेऊन जा, मी नाही येणार. मी अनिकेत बरोबर जाणार नाही, तो चैतन्य बरोबर बसलाय तिकडे. आपण पटकन जाऊन खाऊन येऊ. नाही ग बाय, माझे ते दिवसभराच्या कामाने साडी झाली खराब. आता परत दुसरी साडी नेसायला माझ्याकडे साडी नाही, इनमिन 2 साड्या आहेत माझ्याकडे. एवढंच आहे ना. माझ्याकडे एक आयडिया आहे, थांबाले. आता काय करते ही. हा हिच्या डोक्यातील सांगता येत नाही मला. मनीमाव, हा घे. गाऊन माझाच गाऊन आहे, पटकन घाल. मी घालू. अगं नाही, काहीतरी भोंगळ ध्यान. नाही नाही नाही, घाल पटकन. चल लवकर. कसं दिसेल ते भोंगळ. पटकन पटकन पटकन. ए पोरी, अगं ये. माझ्या नाकाखाली माझ्या या घरात काय चाललंय हे मला कळणार नाही असं कोणाकोणाला वाटतंय. काय तुम्हाला बाहेर जायची परवानगी दिली याचा अर्थ रात्री अपरात्री केव्हाही घरी यायचं असं होत नाही. काय वेळ काढायचं काही भान आहे की नाही. हा अहो, जावयाला असं विचारतात का? काहीतरी तुमचं आपलं. हे माझं घर आहे, त्यामुळे इथे माझेच नियम चालणार. आणि मी अगदी हे सुरुवातीला स्पष्ट केलं होतं. कुठे गेला होतात तुम्ही? फिल्मला. हो, फिल्मला गेलो होतो रात्रीच्या शोला. आणि हिला आवडली फिल्म, मस्त. आम्ही खरं सांगतोय बाबा. तिकीट दाखव ना बाबांना. हरवली असशील. अशी कशी हरवलीस? अजून वेंधळेपणा गेला नाहीये तुझ्यातला. ठीक आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तिकीट दाखवण्याची काहीही गरज नाही. थांबा. आता दोघे एकमेकांकडे पाठ करून उभे राहा. चला चला चला, पाठ करून उभे राहा. आता काल रात्री जी फिल्म पाहिली तिचं नाव या कागदावर लिहा. हा, आणि तुझं लिहून झालं की ते पेन माझ्याकडे दे, मी तिला देतो. लिहा, कुठली फिल्म पाहिली. पाठ करा, पाठ करा. अहो, काय हे शाळेत आहेत का ते 2 जण? काय हा पोरखटपणा चालवलाय तुम्ही? तरुण नवरा बायकोनं असं विचारतात का? कुठे गेला होतात, काय करत होतात ते? तुम्ही पण ना. तुम्ही 2 जण जा रे. तुम्ही पण ना. माझी खात्री आहे हे दोघे सिनेमाला गेले नव्हते. तुम्हाला काय माहित? खात्री करायची आहे? नको नको, प्लीज नको. सासूबाई झालीस का तयार? नाही ग. लवकर ना, आता अजून किती वेळ. सोड ना माने माव, जा नाही एकटी. तू येतेस का आता मी येऊ? नाही ग मनी माव, कसं तरी दिसतंय, एकदम येण्यासारखा दिसताय. अगं छानच दिसत असणार. ये ना पटकन. ऐकणार नाहीस तू, चल लवकर. ये अगं, ऐका.
नाही ग नको. ऐक 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 मनीमाऊ, ऐक माझं ऐक. मला ना कामधंद्याला जायचं असतं, सकाळी उठायला उशीर होणार मला. मला झोपू दे, तू जा एकटी जा. अजिबात कारण सांगू नको, चल लवकर. ऐक 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 ग. मला मागे नाही का आजारी होती मी, तेव्हापासून घसा आहे ना लय खवखवतो माझा. एकदा आईस्क्रीम खाऊन काही घशाला होत नाही, चल लवकर चल. अगं मला कसं दिसतंय ते ध्यान कसं. मला आत्ताच्या आत्ता आईस्क्रीम खायचंय ना, पण चल लवकर. ऐक ना, लोक काय म्हणतील. हा, मनूची सासू अशी तुला आवडेल, लोकांनी मला नावं ठेवली. आवडल आवडल. अच्छा थांब थांब, तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेम वर उत्तर आहे माझ्याकडे. आली. आता काय, आता कसलं उत्तर शोधते द्यावा. कुठं लपू मी, कुठं लपू मी. कुठे काय करू आता मी, कुठे काय करू. आता काय घालणार आहेस तू मला. हे काय, हे काय. पर हा जरा, आता डोळे उघड. हा, लाडाची माझी मनीमा आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. चल चल. ऐक ना, पण आईस्क्रीम कसं खाऊ. परत काढू नको ना. थांब ना तू. अगं हे घे, असं आईस्क्रीम खा, चल लवकर. अगं अगं नाही नाही, कसं दिसतंय खालून. लोक म्हणतील बुडी गोडी लाल लगाम. असं कोणी काही म्हणत नाही ग. जे कोण म्हणणार आहे त्यांना मी उत्तर देईन, चल लगेच. अगं आहे, ऐक ना ऐक ना. चल चल चल, परत गेली तिकडे. अगं हे मनीमाऊ सोड. कारण द्यायची नाही मला सोड. अगं हे सोड. मला जर माहित असतं ना तू माझं असं बुजगावून बनवणार आहेस मनीमाऊ, तर मी ना, तर काय तुला घरातच नसतं घेतलं. बघ फुगले ना गाल. हा, माझा असं हे असा अवतार केलास, मी रागवले तुझ्यावर. हा, आता तुला बरं रागवायला झालं. अगं पण तू चांगली दिसतेस, किती वेळा सांगू. हो माहितीये मला मी कशी दिसते ते. चल आता पटकन. काय तरी चल. बघ आता लपतेस कशाला, चल ना. लता. थांब मी बघते. काय ग, एवढं रात्री काय करते इकडं. तू कुठं चालली. आईस्क्रीम खायला एकटीच. उषा मावशी अशी काय लपून बसली, काय झालंय तुला. इकडे ये. कुठं काय, काय नाही, अशीच चालून चालून जमते म्हणून. तरीच म्हणलं काय वेगळं दिसतंय, वेगळं दिसतंय. केस रंगवले ना. खाऊन बघितलं, सांगितलं होतं ना चांगला दिसतोय. एक नंबर दिसती. हे सगळं मनीमाऊचं आमच्या. एवढी भारी सून मिळाली तुम्हाला. घ्या बाय आता कौतुक करून, तुम्ही लाड करून नशीब काढलं बरं का तुम्ही. चल आता तुझे लाड करते. चल. म्हणजे आईस्क्रीम खायला जाऊया एकत्र. चल गेलं ते, चल. नको बाई, उशीर झालाय. बघ नंतर म्हणू नकोस मी लाड करत नाही म्हणून. तसं नाही ग बाई. चल गेलं चल ना. नको नको. चल मग आईस्क्रीम खाताना सांग गप्पा. हा चल. फोटो काढते थांब तुझा एक. अगं बाई मानू करू नकोस, नीट बघ. हस बघू छान. कोणाला दाखवायचे ना माझे फोटो, सांगून ठेवते तुला मी. नाही दाखवत, आपला काढू. नको ग बाय ते सेल्फी काय बोलू ग. नको ग. हस. मेली नखरे बघ. हा निघाला. छान आलाय ग, चांगली दिसतीयस तू. उषा मावशी कसली भारी दिसते तू. तुझ्या पुढे आता मी पण म्हातारी दिसते. गप्पा गा. हरभऱ्याच्या झाडात चढू नका मला. हे खाऊन बघ. अशी आई प्रेम लावते मला.
लते ही आहे ना म्हणून मला चिंता नाही ग. हे फक्त वरवर बोलायला हा, बाकी तिच्या डोक्याला खरं टेन्शन आहेच. हा काळजी तर आहे ना माझ्या पोराची मला. आता काम धंदा सोडून बसला, काळजी नाही वाटणार काय ग लता. पण बाय तुझ्यावर भरोसा आहे मला, तू करशील सगळं नीट. हे बरंय पोरगा तुझा आणि त्या बिचारा पुरीव काय भार टाकते ग, तू बोल की जरा. हा, तू नाही माझी, तिच्यावर पण जिम्मेदारी आहे नाही काय ग, आहे ना. अगं असू दे, सासू आई आहे ती माझी, ती हक्काने ओरडली बोलली तरी मला वाईट नाही वाटणार, मला चांगलंच वाटतं. गुणाची आहे माझी सून. सासू आई मी बोलेन ना. तू बोलशील ग बाय, त्याची चिंता नाही मला. मला काळजी वेगळीच आहे. तुझं माहेर तुटलं ग बाय माझे, लय वाईट वाटतं मला. आणि माझ्या पोरामुळे तुटलं तिचं माहेर. तुला तर माहिती आहे ना लते, बाईचं माहेर तुटलं ना की तिचा सगळा आधार तुटतो ग. खरंय उषा मावशी, माहेरची नाळ सहजासहजी तुटत नाही ग. सासूबाई तू याचा विचार करू नको, कारण मी याचा पूर्ण विचार केला आणि मी ठरवलंय उद्यापासून माझं एकच ध्येय असणार आहे, ते म्हणजे बाबांचा राग लवकरात लवकर घालवणं आणि सगळं पूर्वीसारखं नीट करणं. होऊ दे तुझ्या मनासारखं, होणार. आहेत ना किंचाळ बाबा. तर मानसी मॅडमचं व्रत तर पूर्ण झालंय आता. नाऊ वॉट, म्हणजे तुमचं हे असं चिडून काय उपयोग आहे आता. सर वाय आर यू रागविंग. मिस मानसी माझ्या प्रत्येक चालीवर मात करतायत आणि तुम्हाला म्हणतोय चिडताय का? मिस मानसींच्या जागी जर दुसरी कोणी असती ना तेव्हा माझ्या पायाशी आली असती. पण ना सर ते अनिकेत जेव्हा बोलले की लाल डोंगरीत लाडू डोनेट करायला जाऊया तेव्हा तुम्ही घाबरला होतात. यू आर घाबरिंग. तुला काय प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे का रे भोप्या? बॉस तू आहेस की मी आहे? सर ते तुम्हीच आहात, पण कसं आहे मी तुमचा राईट हँड आहे ना, त्यामुळे मला कारण कळलं तर जरा जास्त बरं होईल. इकडे. अच्छा सस्पेन्स. इकडे इकडे. सांगा सांगा सर. बायको बायको एकटी. अनिकेत आता पॉपकॉर्न सारखं उडत असेल. बिझनेस सुरू करायचा आहे, बिझनेस सुरू करायचा आहे ना. तू काय करशील सांग, काय करशील तू? तू सुद्धा असाच तडफडला पाहिजे, कळलं का? बोल त्याच्याशी, सांग त्याला मी नाहीये. सर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे व्रत पूर्ण झालंय. आपण बिझनेसला सुरुवात कधीपासून करूयात? हॅलो आय एम भोपे स्पीकिंग. हो अच्छा भोपे सर, समर सरांना फोन देता का? त्यांच्याशी जरा बिझनेसचं बोलायचंय. समर सर नाही आहेत, आमचं ठरलंय. हा म्हणजे आमचं ठरलं की सांगतो.